नमस्कार, मी सुवर्ण 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज सुरू झाल्याचं वृत्त समोर येत आहे। मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असून मूर्तीच्या सौंदर्याला बाधा पोहोचतेय। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची मूर्ती ही 2000 वर्षांपूर्वीची आहे अशी आख्यायिका आहे। त्यामुळे मूर्तीची झीज झाल्यानंतर पुरातत्व खातं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाकरता देशभरातून लोक येत असतात। कोल्हापुरामध्ये येतात, देवीचं दर्शन घेतात, मनोभावे तिचं रूप पाहून भक्तिभावानं म्हणजे भक्ती मनात ठेवून निघून जातात। असं असताना अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अंबाबाईच्या मूर्तीची झीज होतीये। 26 जानेवारीला देवीच्या कानाजवळचा एक भाग निघाला होता, एक थर निघाला होता। ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान मूर्तीच्या ओठांनाही इजा पोहोचली होती। त्यामुळे एका रात्रीत पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती ओठांवर। देवीच्या पानपात्रेच्या हातावरील 2 बोटं झिजलेली आहेत। म्हाळंग घेतलेल्या हाताच्या बोटांचीही पूर्णपणे झीज झालेली आहे। पावलावरील बोटं सुद्धा पूर्णपणे निघून गेली आहेत। देवीचं वाहन असलेल्या सिंहाच्या पाठीमागील बाजू आता दिसेनाशी झाली आहे। सिंहाचा चेहरा सुद्धा अस्पष्ट होऊ लागलेला आहे। देवीच्या अंगावरचे सगळेच्या सगळे अलंकार हे अस्पष्ट झालेले आहेत। अंबाबाईची मूर्ती अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर देवीचं सौंदर्य आहे ते या मूर्तीच्या रूपानं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। पूजा अर्चेच्या रूपानं आहे ते देवीच्या विविध रूपातल्या पूजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र गेल्या काही वर्षापासून या मूर्तीला हे ते इजा पोचलेले आहे। ज्यावेळी मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली त्यावेळी मूर्तीला अनेक भागामध्ये इजा झाल्याचं आणि एमसील लावून काही लोखंडी रॉड लावून ती मूर्ती पूर्ववत केल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं। आणि त्यानंतर मूर्तीचं जे मूळ सौंदर्य आहे किंवा मूळ मूर्ती आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आहे ते जिल्हा प्रशासनानं प्रयत्न सुरू केले। मात्र या प्रयत्नानंतर सुद्धा अनेक ठिकाणी आहे ते अंबाबाई देवीच्या मूर्तीला इजा पोचल्याचं आता उघड होत आहे। अनेक फोटो आहेत त्या संदर्भातले व्हायरल होत आहेत। देवीच्या अंगावरचे दागिने आहेत ते सुद्धा आता पूर्णपणे या ठिकाणी लुप्त होताना आपल्याला दिसत आहेत। देवीचे जे पाय आहेत ते पाय सुद्धा आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी मूर्तीच्या अवशेषात आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। याला जबाबदार कोण याची चर्चा सुरू आहे। मात्र एकमेकावरती जबाबदारी टाकण्याऐवजी मूर्ती आहे ते आहे त्या अवस्थेत आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मात्र सध्या मूर्तीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत। मूर्ती भग्न अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे हा वाद आहे तो येत्या काळामध्ये पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2015 साली रासायनिक संवर्धनाच्या माध्यमातून मूर्तीचं पुन्हा एकदा संवर्धन करण्यात आलं। त्या संवर्धनानंतर मात्र मूर्तीची अवस्था चांगली व्हावी अशी भक्तांची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। मूर्तीच्या अंगावरती पांढरे डाग पडू लागले आणि मूर्तीच्या अवयवांची झीजही व्हायला लागली। पुरातत्व विभाग असो, महाराष्ट्र शासनाचे तज्ज्ञ असोत किंवा धर्मशास्त्राचे तज्ज्ञ असोत, यांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन करावी आणि या मूर्तीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। देवस्थान समितीनं जे काय आता मूर्तीच्या अंगावरील जे काय हे निघालेलं आहे, केलेला वज्रलेप निघालेला आहे, त्या संदर्भात त्वरित एक समिती नेमून पुन्हा वज्रलेप करून ज्या आमच्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना तडा जाऊ नये याची दक्षता घ्यावी। अन्यथा भावना दुखवल्या गेल्या तर उद्रेक होण्याची शक्यता आहे। आपल्याकडे जेव्हा इजा पोचल्याची नोंद झाली त्यावेळी आपण पुरातत्व विभागाला तसं कळवून त्यांचं लेखी मार्गदर्शन मागवलं होतं। त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल द्यायला पाहिजे। आता त्यांची पाहणी झालेली आहे। त्यानंतर मागच्या आठवड्यात सुद्धा डॉक्टर विलास वाहने येऊन पाहणी करून गेलेले आहेत। वाहने सरांनी पाहणीसाठी पुन्हा 1-2 दिवसात येणार असं कळवलेलं आहे आणि त्यांचा जेव्हा पूर्ण अहवाल येईल त्यावेळी आपल्याला पुढची काय कारवाई करता येईल ते आपण नक्की करू।
वज्रलेप करण्यासंदर्भात जेव्हा पहिल्यांदा विषय चर्चेत आला तेव्हा पुरातत्व विभागाने काही नियम आणि अटी घालून दिलेल्या होत्या. त्याची पूर्तता किती होते हाही संशोधनाचाच विषय आहे. पण काय म्हटलं होतं पुरातत्व विभागाने, काय नियम होते त्यावर नजर टाकणार आहोत. अंबाबाईच्या गर्भकुंडीतील आर्द्रता कमी करण्याकरता पाण्याचा साठा काढणे, गाभारा आणि गर्भकुडीला जोडणारी लाकडी चौकट काढणे, गर्भकुंडीत निर्माल्य आणि फुलांचा साठा ठेवला जाऊ नये, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा साठा ठेवू नये, गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चौथरा, पायऱ्यांवर सोन्याचं पाणी द्यावं, गर्भकुंडीत अधिकाधिक 5 श्रीपूजकांनीच थांबावं, पूजेसाठी गाईचं दूधच वापरलं जावं, दर्जेदार मधाचा वापर केला जावा, दागिन्यांची संख्या कमी करावी, अशा सूचना असे नियम पुरातत्व विभागाने घातले होते. इतर घडामोडींकडेही वळूया. बीडच्या कृषी महोत्सवात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला तसा व्हिडिओ समोर आलाय. दिवसा कृषी महोत्सव भरवलेल्या मंडपात रात्री ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऑर्केस्ट्रात अधिकारी आणि कर्मचारी बेधुंद होऊन नाचले. नाचतानाही अधिकाऱ्यांनी लाज सोडल्याचं चित्र दिसत होतं. आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी तोंडात फूल घेऊन अय्याश माणसासारखे अंगविक्षेप केले. तालुका अधिकाऱ्यांचं अभय वडकुते यांनी सुद्धा लाज सोडली होती. दारुड्यासारखी त्यांनी पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन ते नाचत असताना दिसतायत. मुख्य बाब म्हणजे या ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्याची परवानगी दिली कुणी, असा सवाल उपस्थित होतोय. कृषी महोत्सवाच्या मंडपात हा धांगडधिंगा सुरू असताना बीडच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं त्याकडे कानाडोळा केला का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. जिल्ह्यामध्ये जो कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हे महाराष्ट्रानं सगळे बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांनी चक्क गाणे लावून मोठे मोठे डान्स करून एन्जॉय केलेला आहे. खरं तर हे शेतकऱ्यासाठी निंदनीय गोष्ट आहे, शेतकऱ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की असे अधिकारी हे शेतकऱ्याचे मार्गदर्शक आहेत. खरं तर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समुपदेशन करणं, त्यांना वेगवेगळ्या योजनेची माहिती देणं, कुठं शासनाच्या प्रलंबित योजना असतील तर ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खरं तर ह्या कृषी अधिकारी आणि त्या यंत्रणेचं काम आहे. मात्र हे दृश्यांमध्ये सुभाष साळवे दिसत आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक आहेत. गुलाबाचं फूल तोंडात घेऊन अंगविक्षेप करतायत. आणि हे अभय वडकुते आहेत, तालुका कृषी अधिकारी. कृषी महोत्सवात जो प्रकार घडला तो खरं तर निंदनीय आहे, घृणास्पद आहे. शेतकऱ्यांच्या नावावर कार्यक्रम घ्यायचे आणि असे उपक्रम अधिकाऱ्यांनी राबवायचे, याला पाठीशी कुणी घालत नाही. खरं म्हणजे आमचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, सरकार या प्रश्नाची गंभीर दखल घेईल. भारतीय जनता पार्टी ही याचं समर्थन करत नाही. ज्यावेळेस आमच्या लाडक्या खासदार प्रीतमताईनं या महोत्सवाला भेट दिली त्यावेळेस त्यांनी सूचना केली होती की शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर एखादा स्टॉल ठेवावा. पण मला असं वाटतं हे अधिकारी मस्तवाल असतील तर त्यांचं निलंबन केलंच पाहिजे. कृषी महोत्सव राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवले जातात. शेतकऱ्याचं भलं व्हावं याकरता हे कृषी महोत्सव असतात. राज्य सरकारच्या पैशातून ते केले जातात. त्याच मंडपामध्ये बीडमध्ये रात्री ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आणि त्यावर हे सगळे अधिकारी असे अंगविक्षेप करून नाचत होते. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर सुलतानी संकट ढासळलेलं असताना एक जबाबदार अधिकारी म्हणून अशा प्रकारे कृषी महोत्सवामध्ये डान्स करणं, नाचणं हे अत्यंत संतापजनक आहे. कृषी महोत्सवाच्या मधून शेतकऱ्याच्या बाजूने, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने कार्यशाळा होणं अपेक्षित असतं. परंतु अशा जबाबदार अधिकाऱ्याने नाचणं आणि बॉटल घेऊन ते पण
ते अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्थ आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत बेजबाबदार वागणूक आहे. अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशांना चोप बसवला पाहिजे राज्य सरकारने, अशा स्वरूपाची आपली मागणी आहे. राज्यात कांद्याचे भाव कमालीचे पडले. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला. कांद्यानंतर आता वांग्याचे भाव पडले, त्यामुळे वांगा उत्पादक शेतकरी सुद्धा हतबल झालेला आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण इथं शेतकऱ्याला 100 किलो वांग्याला केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आलाय. यानंतर हतबल झालेल्या शेतकऱ्यानं 11 गुंठे शेतीतील वांग्याचं पीक खोडून काढलं, उखडून टाकलं. 3 महिने कष्ट करून पिकवलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही, असं शेतकरी सांगतोय. एकीकडे सातत्यानं कांद्याचे भाव कोसळत आहेत, त्यामुळे लासलगाव नांदगावला शेतकरी रस्त्यावर उतरले होते. दुसरीकडे कष्टानं पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं धामणगाव इथल्या दादा गुळवे या शेतकऱ्यानं 2 एकर कांद्याच्या पिकामध्ये मेंढ्या चरण्यास सोडल्या. कांद्याला 200 रुपये क्विंटल भाव मिळत असल्यानं काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही, उत्पन्न कमी मिळतं. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्य वळणावर महात्मा फुले चौकात कंटेनर आणि बोलेरो पिकअपचा काल अपघात झाला. या द्राक्ष घेऊन निघालेली बोलेरो पिकअप रस्त्यावर उलटली, त्यामुळे नागरिकांची द्राक्ष पावण्याकरता एक झुंबडच उडालेली बघायला मिळाली. यामध्ये शेतकऱ्याच्या द्राक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट केल्याची घटना अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात घडली आहे. साकूर इथल्या भगवान पेट्रोल पंपावर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 3 चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जवळपास 2.5 लाख रुपये चोरून नेले. यामुळे खळबळ उडालेली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. हा पेट्रोल पंप आहे संगमेश्वर मधला. बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर चोरी करण्यात आली आहे. तब्बल 2.5 लाख रुपये चोरून नेलेले आहेत. सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घेतला जातोय. तब्बल 2.5 लाख रुपयांची चोरी झाली आहे. बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. वैद्यकीय विद्यालयाच्या वसतिगृहातील एका खोलीत फॅनला गळफास लावून घेत द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यानं आपले जीवन संपवलंय. या विद्यार्थ्यानं आत्महत्या का केली हे मात्र अजून समोर आलेलं नाही. कारण गुलदस्त्यात आहे, तरी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीचं मतदान संपलं. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मतदान संपलं असलं तरी उमेदवारांचं टेन्शन मात्र वाढल्याचं चित्र आहे. मतदान संपलं, उमेदवारांचं टेन्शन वाढलं. कसब्यातील वाढलेल्या मतदानामुळे चुरस. भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला. कसब्याच्या मतदारांची साथ कुणाला? पोटनिवडणूक असूनही कसब्याच्या निवडणुकीनं राज्यातल्या दिग्गजांना प्रचारामध्ये उतरवलं. आरोप, प्रत्यारोप, भावनिक राजकारण अशा सगळ्याच डावपेचांचा आणि अगदी पैशांचाही या पोटनिवडणुकीत मुक्त हस्ते वापर झाल्याचं दिसलं. कदाचित म्हणूनच रविवारी सकाळच्या सत्रात काहीसा मंदावलेला मतदानाचा वेग दुपारनंतर चांगलाच वाढला आणि निवडणूक आपसुकच चुरशीच्या पॉइंटवर जाऊन पोहोचली. महाविकास आघाडीनं धंगेकरांच्या जनसंपर्क आणि नेत्यांच्या प्रचार सभेद्वारे प्रचार केला, तर भाजपनं अगदी मायक्रो लेव्हलला नियोजन करत निवडणूक बऱ्यापैकी आपल्या बाजूनं खेचण्यात यश मिळवलं. कार्यकर्ता हेमंत रासने पण आहे, मंडळाचा कार्यकर्ता आहे
आणि पक्षाची एक प्रचंड भिस्त आणि ताकद आज त्याच्या मागे आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक असणारं नेटवर्क, यंत्रणा, नेत्यांनी झोकून दिलेलं काम आणि जनतेचा प्रतिसाद यावर हेमंत रासने चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील. आता कसब्याच्या मतदारांचा कौल मतदान यंत्रात कैद झालाय. मतदार कुणाच्या मागे उभे राहिले हे अस्पष्ट असलं तरी दोन्ही उमेदवार मात्र विजय आपलाच असल्याचे दावे प्रतिदावे करतायत. मी त्यांच्या कुटुंबातलाच आहे आणि त्यांना ते माझ्या कुटुंबातले, असं माझ्या 30 वर्षाच्या काळामध्ये माझं हे काम मी केलेलं आहे. त्यामुळे मी निवडणुकीमध्ये कधी धाकधूक नसते, कारण मी लढणार माझ्या उद्याबद्दल की चालू माझं काम काय होईल नाही होईल, पण जनता माझ्या पाठीशी. गेली 40 वर्ष सार्वजनिक जीवनात गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मी काम करत आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनेक जबाबदाऱ्या मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पार पाडलेल्या आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या मी पार पाडलेल्या आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवून नेतृत्वाने मला ही संधी दिली. या निवडणुकीत भाजपनं पोलीस प्रोटेक्शनमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. तसे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आले. तर भाजपनं पुण्येश्वर मंदिर वाद आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणत आपल्या हार्डकोर मतदाराला पुन्हा जागृत केलाय. त्यात शेवटच्या सत्रात वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यानं कसब्याच्या पोटनिवडणुकीचा अंदाज बांधणं अवघड होत बसलंय. त्यामुळे 2 मार्चपर्यंत केवळ अंदाज वर्तवण्याशिवाय पर्याय नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंना आवडत्या पुस्तकांबद्दल विचारण्यात आलंय. यावेळी राज ठाकरेंनी हिटलर वाचायला आवडतो अशी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेही ॲडॉल्फ हिटलरचे प्रशंसक आहेत. हिटलरचं पुस्तक मला वाचायला फार आवडतं. नाझी भस्मासुराचा ते हिटलर. त्याच्यानंतर धनंजयराव किरांचं मला बाबासाहेब आंबेडकरांवरचं किंवा लोकमान्यांवरचं फार सुंदर पुस्तक आहे. ते काय आहे ना, वाचायला तुम्ही एखादी गोष्ट घेतलीत तर की ती भाषा पण सुंदर पाहिजे, त्याला एक छान फ्लो पाहिजे आणि तो जो फ्लो असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्यात अडकून पडता. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभाग होता. सिंधुदुर्गच्या माणगाव इथल्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयातही मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. चंद्रपूरमधील लोकमान्य टिळक कन्या महाविद्यालयाच्या वतीनं राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्तानं शाळेतर्फे प्रभात दिंडीचं आयोजन करण्यात आलं. तिकडे मावळ तालुक्यातील पवनानगर इथं पवना शिक्षण संकुलात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले गेले होते. नाशिक, सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि मावळ इथली ही दृश्य. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढच्या बुलेटिनमध्ये भेटूया माझे सहकारी राखीसोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.